नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताचं अपडेट आलेले आहे की जी MBA तुम्ही CET दिलेली होती, तर ते MBA CETचे जे रिझल्ट आहे, तुमची आन्सर की तर ती डिक्लेअर झालेली आहे। तर ती कशी चेक करायची? अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत, कॉल येत आहेत, तर ते चेक कसे करायचे यावर आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहे। प्रथमतः तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जायचं आहे। लिंकवर ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचं साइन इन करायचं आहे। तुमचा यूजर नेम हा तुमचा ईमेल ID असणार आहे। त्याचबरोबर तुमची जी पासवर्ड आहे, तर तुम्ही जो पासवर्ड फॉर्म भरताना टाकलेला आहे, अशा तो पासवर्ड तुम्हाला तिथे टाकून तुम्हाला साइन इन करायचं आहे। साइन इन केल्यानंतर तुमचं असं पेज ओपन होईल। तर ओपन पेज झाल्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शन ट्रॅकिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ऑब्जेक्शन ट्रॅकिंग या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला MAH MBA MMS CET यावर क्लिक करायचं आहे। आणि यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे तुमची जी आन्सर की आहे तर ती ओपन होईल। प्रथमतः तुम्हाला प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे। प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची आन्सर की येथे ओपन होईल। तुमचे क्वेश्चन आणि त्याचबरोबर तुम्हाला करेक्ट ऑप्शन अँड कॅन्डिडेट रिस्पॉन्स हे दोन ऑप्शन तुम्हाला दिसून येतील। तुम्हाला तुमचे आन्सर किती बरोबर आहेत आणि तुम्ही कोणते आन्सर चूज केलेले आहेत हे तुम्हाला तिथे दिसणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही काउंटिंग तुमच्या क्वेश्चनची करायची आहे। आणि तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।